नमस्कार, कशा आहात? मस्तच असाल. तर आम्ही जिथे राहत होतो तर तिथे मी थोडंफार शूट केलं होतं. तर हा एंट्रन्स होता, लॉबी होती आणि खूप छान इथे सोफे वगैरे ठेवले होते बसण्यासाठी आणि लॅम्प पण लावला होता. तर तो लॅम्प मला खूप आवडला. सीलिंग पण केलं होतं आणि लाईटिंग वगैरे पण खूप छान होत्या. स्पेस पण खूप होता आणि रूम आहे ना, आम्हाला पाहिजे होती ती रूम भेटली नाही. ऑनलाईनच बुकिंग केलं होतं. आम्ही थोडीशी मोठी रूम बघत होतो, ज्याच्यात हॉल पण असणार आणि बेडरूम पण असणार आणि गॅलरी वगैरे आहे, झुला आहे. तर तशी रूम बघत होतो, पण ती नव्हतीच भेटली आम्हाला, अवेलेबलच नव्हती. तर हा व्हिडिओ मी काय तेवढा विचार करून केला नव्हता. चिकूची आणि संदीपची मी वाट बघत होती. जेवायला जायचं होतं तेव्हा मी थोडंफार इथे शूट केलं होतं, तर तेच मी तुम्हाला दाखवते. तर हा होता रूम आणि हा एक जो बेड आहे तो एक्स्ट्रा आम्ही लावून घेतला आहे. AC पण आहे, पण ACची तेवढी गरज पडत नाही. थंड वातावरण आहे तिकडचं. आणि इथे असं एक वॉर्डरोब होता छोटासा, तिथे मी आमचं सगळं सामान ठेवलं आहे. थोडा पसारा झाला आहे आणि इथे TV पण आहे आणि विंडोतून व्ह्यू पण खूप छान होता. तर फर्स्ट फ्लोअरवरतीच होतो आम्ही. साईडलाच असं एक मोठं गार्डन आहे, तर तिथे रात्रीचं जेवण ठेवायचं. ही खिडकीच माझ्याकडून उघडत नव्हती, तर मी थोडं निघायच्या टाईमला शूट केलं आहे आणि थोडं मी आधी शूट केलं आहे. ग्राउंडला आहे ना, खूप चांगल्या रूम होत्या, मोठ्या होत्या आणि झुला वगैरे पण होता. तर संदीपच्या फ्रेंडने सांगितलं की हे खूप चांगलं आहे हॉटेल, तर ते इथे थांबले होते. तर त्यांनीच आम्हाला सांगितल्यामुळे मग आम्ही पण इथेच थांबलो. आणि हे छोटंसं बाथरूम आहे, टॉयलेट आणि बाथरूम. मध्ये असा ग्लास लावला आहे, पार्टिशन केलं आहे वेट अँड ड्रायसाठी. वॉश बेसिन खूप मोठा होता पण. आणि इथे शॅम्पू, डेटॉल्स, कंडिशनर सगळं दिलं होतं, पण मी घरून नेलं होतं. साबण असेल, शॅम्पू असेल किंवा हँडवॉश असेल, तर ते सगळं मी नेलं होतं, तर तेच मी वापरलं. पण येताना मात्र मी त्या सगळ्या बॉटल घेऊन आली. आम्ही वापरलं नव्हतं, पण मी घेऊन आली. मी कधी पण कोणत्याही हॉटेलमध्ये आम्ही गेलो ना, तर तिथे जे सामान असतं ते मी वापरलं नाही तर आम्ही घेऊन येतो. सिंगापूरला गेलो होतो तेव्हा पण तिथलं सामान जे होतं, बॉटल्स वगैरे शॅम्पूच्या, त्या सगळ्या मी घेऊन आली होती. ब्रशसुद्धा होता, कोलगेट होतं. तर हे सगळं मी घेऊन येते. तर तुम्ही घेऊन येता का? नक्की सांगा मला. आणि इथे मोठं असं स्विमिंग पूल होतं आणि एक छोटंसं गार्डन पण होतं. एका रूममध्ये त्याने सगळे गेम्स ठेवले होते, कॅरम, लुडो, बॅडमिंटन, सगळं सगळं ठेवलं होतं. तर आणि इथे बुफे टाईप जेवण होतं. इथे ठेवत होते ते कधी, आणि कधी आहे ना बाहेर गार्डनमध्ये ठेवत होते. तर आम्ही 4 दिवस होतो, तर त्यांनी 2 दिवस इथे ठेवलं होतं आणि 2 दिवस बाहेर ठेवलं होतं. तर त्यांना मी सहज विचारलं होतं बाहेर कधी ठेवता वगैरे म्हणून. तर ते सांगत होते की खूप गर्दी वगैरे असली का मग आम्ही गार्डनमध्ये ठेवतो. तर तेव्हा मी थोडं शूट केलं होतं. तर रात्री आम्ही जेवण झाल्यानंतर फिरायचो, त्यामुळे पूर्ण मला शूट करता नाही आलं. अंधारात तुम्हाला रूम वगैरे दाखवता नाही आलं बाहेरून. तर आज आम्हाला मॅप्रो गार्डनमध्ये जायचं होतं, तर आम्ही इथे ब्रेकफास्ट करायला आलेलो. तर आज होतं पोहे, डोसा, चहा, परत ब्रेड होतं, उपमा होता, फ्रूट्स होते, बरंच काही होतं. तर आम्ही नाश्ता वगैरे केला आणि इथे गाडी पार्क केली. जास्त काढून काय करणार आहे ते बघे, सगळं फ्लावर्स. मॅप्रो गार्डनमध्ये खूप झाडं लावलेत आणि फ्लावरिंगचे प्लांट्स पण खूप आहेत. तर इथे ना सगळ्यात फेमस स्ट्रॉबेरी विथ क्रीम खूप चांगला आहे. पण तुम्ही बघितलं तर आम्ही खूप जास्त ब्रेकफास्ट केला होता, त्यासाठी आम्ही काहीच घेतलं नाही. फक्त चिकूला आईस्क्रीम पाहिजे होती म्हणून त्याने आईस्क्रीम खाल्ली. तर त्याला बोलली मी की ते ट्राय कर, पण त्याला ते आवडत नाही. स्ट्रॉबेरीज त्याला आवडत नाही. तर त्याने इथे चॉकलेट आईस्क्रीम घेतली आणि आम्ही आधी खाल्लं होतं, त्यासाठी आम्ही घेतलं नाही. इथे बाजूला स्ट्रॉबेरीची शेती पण होती आणि स्ट्रॉबेरी पण त्याला छान लागल्या होत्या.
इथे सगळे मॅप्रोचे जे पण काही प्रोडक्ट्स आहेत ते सगळे होते आणि चॉकलेट्स होते, जेलीज होत्या, कुकीज होत्या, ज्युसेस होते. तर हे सगळं तुम्ही ट्राय करायचं आणि नंतर मग तुम्ही घेऊ शकता. तर आम्ही ट्राय केलं आणि आम्हाला काही जास्त आवडले नाही आणि आम्ही असं काही जास्त पीत वगैरे नाही. आम्ही फक्त इथे चॉकलेट सॉस आहे ते चिकूला घ्यायचं होतं ब्रेडला लावून खाण्यासाठी, तर ते एकच घेतलं आम्ही. बाकी काहीच जास्त घेतलं नाही. आम्ही असं काही खात नाही, उगाच घेऊन घरी घेऊन जायचं आणि ते मग वेस्ट जाणार, त्यासाठी आम्ही काहीच घेतलं नाही. भरपूर फोटोज काढले आणि भरपूर फिरलो आम्ही इथे. तर ह्याच्या बाजूला सगळे गेम्स वगैरे होते, तर ते गेम्स थोडेफार केले आम्ही. चिकूला करायचे होते त्यासाठी. तर इथे तो 3D जे रोलर कोस्टर असतं तसं त्याने केलं आणि मला तर बघूनच भीती वाटत होती, पण खूप चांगलं त्याला वाटलं. आम्ही सिंगापूरला गेलो होतो तेव्हा हे सगळं केलं होतं आम्ही, तर त्याला माहिती होतं हे कसं आहे, तर त्याने ते केलं. खरोखर गेल्यासारखं वाटलं. बोलतोय तो जा चिकू जाऊ नये, काय बोलतो. चिकू 2.2 किलोमीटर. मॅप्रो गार्डनवरून आल्यानंतर चिकूला स्विमिंग करायचं होतं. त्याला एकट्याला सोडलं होतं. आम्ही दोघं नाही केली स्विमिंग, कंटाळा आलेला आम्हाला आणि त्याला एवढी मजा येते स्विमिंग करायला. फिरण्यापेक्षा जास्त त्याला स्विमिंग करायचं होतं. नंतर आम्ही जेवायला आलो, तर जेवणामध्ये होतं आज आमरस आणि इथे ढोकळा होता, खट्टा मिठा ढोकळा होता, समोसा होता, परत भाजी होती. इथे पनीर आणि मटरची भाजी होती आणि भेंडीची भाजी पण होती. बाकी सगळं सॅलड, पापड, लिंबू सगळं सगळं होतं आणि पुरी पण होती आज. तर पुरी आणि रोटी रोजच होत्या. मला असं वाटतं मी हॉटेलचंच प्रमोशन करते, कारण की खूप चांगलं जेवण होतं, खरंच खूप चांगलं जेवण होतं इथलं. आणि इथे होतं जैन फूड होतं का, त्याला मी विचारत होती तर तो बोलला नाही म्हणून. सगळं आज जैनच आहे बोलला तो. तर इथे डाळ वगैरे आहे, जिरा राईस आहे, तर कढी आहे, बरंच काही होतं. जेवण झाल्यानंतर लगेच आम्हाला जायचं होतं बाहेर फिरायला. विल्सन पॉईंट वगैरे बघायचं होतं, पण आज आहे ना राज्यपाल येणार होते, तर त्यामुळे खूप ट्रॅफिक होती. एका जागेवरून गाडी एक एक तास हालतच नव्हत्या. तर आमचा जो ड्रायव्हर आहे तर त्याने सांगितलं की आपण संध्याकाळी जाऊया, तर तो अडकला होता ट्रॅफिकमध्ये. झालं ना काय. दुपारचं लंच वगैरे करून आम्ही रूमवर गेलो, जरा वेळ आराम केला आणि तिथेच कॉफी वगैरे पिली रूमवरती आणि फ्रेश वगैरे होऊन मग आम्ही विल्सन पॉईंटला गेलो. आम्ही टॅक्सी बुक केली होती, तर त्या भाऊने सांगितलं की सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी खूप चांगला बघण्यासारखा आहे. पण आम्ही दुपारी आलो होतो, तरी पण खूप छान वाटत होतं. खूप हवा येत होती आणि सगळीकडे हिरवंगार दिसत होतं. इथे मंदिर पण होतं बापांचं. तर प्लाटो पॉईंटला आलो नंतर आम्ही आणि इथे काका छान चहा बनवून देत होते, गवती चहाचा. तर चहा पिला आम्ही. नंतर आम्हाला जायचं होतं वॉटरफॉलला, पण तुम्हाला सांगितलं मी राज्यपाल येत होते, तर त्यामुळे खूप ट्रॅफिक होती. मग आम्ही अर्ध्या रस्त्यातूनच परत घरी आलो, घरी म्हणजे रूमवर आलो. तर आज होतं पाणीपुरी डिनरमध्ये. तर मला असं वाटतं मी तुम्हाला महाबळेश्वरचा व्लॉगपेक्षा जास्त काय काय जेवण आहे ते दाखवते. तर खरंच खूप मला छान वाटत होतं तुम्हाला हे सगळं दाखवताना. आपण नेहमी कधी पण फिरायला जातो तेव्हा खूप थकून जातो, पण आम्ही खूप फिरलो नाही का, तर ते तुम्हाला मी शेवटी सांगते. तर इथे जेवणाला अजून थोडा वेळ होता, पण मी एक राऊंड मारून आली काय काय आहे बघण्यासाठी. तर त्याच्यानंतर आम्ही इथेच बाहेर फिरत होतो. तर आज आमची ॲनिव्हर्सरी पण होती.
इथे आम्ही छोटासा केक पण आणला होता, पण आम्ही ॲनिव्हर्सरीसाठी महाबळेश्वरला आलो नव्हतो ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट वगैरे करण्यासाठी. तर आम्ही सहज असंच फिरायला आलो होतो 2-3 दिवसासाठी. आम्ही खरं तर आधी येणार होतो, पण सुट्ट्या नव्हत्या, जाण्याची वेळ आणि ॲनिव्हर्सरी एकदाच आली, त्यामुळे मग तिथे आम्ही थोडंसं सेलिब्रेट केलं. जेवणाला अजून वेळ होता, त्यासाठी आम्ही तिघं बॅडमिंटन खेळत होतो. तर ह्याच्या दुसऱ्या दिवशी पण आम्ही होतो तिथे, पण आम्ही दुसऱ्या दिवशी कुठेही गेलो नाही. असे आम्ही 4 दिवस राहिलो महाबळेश्वरमध्ये. तर चौथ्या दिवशी आम्ही कुठेच गेलो नाही, फक्त रूमवरती होतो, जेवत होतो, नाश्ता वगैरे करायचो, स्विमिंग करायचो आणि बॅडमिंटन असतील किंवा काही गेम्स होते तर ते गेम्स वगैरे केले आम्ही. आणि इथे मी जेवण घेऊन आली होती आणि पाणीपुरी खायची होती, पण तिथे खूप गर्दी असल्यामुळे मग आधी आम्ही जेवण घेतलं. आणि हा दिवस होता ज्या दिवशी आम्हाला जायचं होतं. तर काही बॅग्स होत्या, तर ते चिकून येऊन गाडीमध्ये ठेवत होता. मोठ्या बॅग होत्या तर त्या आम्ही ठेवून आली होती. आणि ही होती आमची रूम. तर त्याला आम्ही टाटा बाय बाय करत होतो आणि 8:15 वाजले होते आता सकाळचे. तर ब्रेकफास्टच्या आधीच आम्हाला निघायचं होतं, पण आम्हाला थोडा उशीर झाला. तर मग आम्ही विचार केला की आता ब्रेकफास्ट करूनच जावा. तर माझा उपवास होता. लास्ट टाईम स्विमिंग बघून घेतो चिकू म्हणून इथे आला होता. आणि सकाळी एवढी धुकं होती 8:15 वाजता. माझा तर उपवास होता, मग मी फक्त फ्रूट्स घेतले. वॉटरमेलन होतं तर तेच घेतलं मी. आणि आज होतं मिसळपाव, डोसा पण होता, इडली पण होती, पण संदीपने फक्त तेवढंच घेतलं. तिथूनच मी थोडीशी फुलं आणली होती इथे बाप्पाला दाखवण्यासाठी. गणनाथ बोते, गणपती बाप्पा मोर्या, मंगल मूर्ती मोर्या. चलो. 8:30 पावणे 9 होत आलेली. आणि हे बघा सकाळी किती धुकं होती. बाय बाय. खूप एन्जॉय केला आपण इकडे. चिकू इथे सनरूफमध्ये उभा होता, मग त्याला बघून मी पण उभी राहिली बघण्यासाठी. व्ह्यू खूप छान दिसत होता. थोडंफार मी शूट पण केलं. स्ट्रॉबेरी आम्ही घेतली नव्हती, आता येताना आम्ही स्ट्रॉबेरी पण घेऊन येत होतो. तर रस्त्याला असे स्टॉल लावले होते. तर एका ठिकाणी मी घेत होती तर तिथे संपल्या होत्या. तर मी 1-2 ठिकाणी विचारलं तर ते 400 रुपये बोलले, पण या ताई 430 रुपये बोलल्या. तरी पण मी घेतलं, कारण की आता आम्हाला कुठे थांबायचं नव्हतं, लवकर घरी पोचायचं होतं आणि अजून एका ठिकाणी आम्हाला जायचं पण होतं. मी ड्रेस वगैरे काहीच चेंज केलं नाही, फक्त नाईट ड्रेस होता तर तोच मी घातला आहे. गाडीमध्ये आता कोण बघणार आहे त्यासाठी. आणि ह्यांच्याकडे गाजर पण होते तर ते गाजर पण मी घेतले. तर त्या सांगत होत्या की यांची जी देठं आहेत, हिरवी पानं आहेत, तर ती तोडून फ्रीजमध्ये ठेवा, बरेच दिवस राहतील. आणि थोडे कच्चे कच्चे बघूनच मी घेतले होते. आणि त्याने टेस्ट करायला पण दिलं होतं. आंबट गोड होते, चांगले होते स्ट्रॉबेरी. त्यांना ऑनलाईन हे काय ठेवतात तुम्ही याच्या खाली? हे झाडाचे शेवळ आहे. अच्छा, याला पाणी मारलं की हे चांगले ताजं राहतात का? तसेच्या तसे राहतात. थंड. हे रोज हे काढून फ्रीज मध्ये ठेवा. हे काढायचं. गाजर गोड आहेत का? काय चांगले आहेत का गाजर? कसं आहे? घे थोडे अशीच खायची तर. पेंडी किती? 40 रुपये पेंडी. मोठे पाहिजे मोठे घ्या, छोटे पाहिजे. हे काढून दुसरं पाहिजे. एकच द्या, एकच द्या. हे एक देऊन टाका. कसे आहे चिकू? चांगले ठीक आहे. किती झालं? पिशवी नाही का तुमच्याकडे? 470. पिशवी नाही का? कॅरी बॅग मध्ये ठेवू नका. असेच ठेवा. एसी मध्ये असं राहिलं ना मग खराब नाही होणार. ते पानं काढून फ्रीज मध्ये ठेवायचं.
मधल्या सीटला का मागे? इथेच ठेव, इथेच राहू दे. आता काय लगेच खाणार नाही. 2-4 काढून घे. स्ट्रॉबेरी आणि गाजर आम्ही घेतला आणि तिथेच गाडी आम्ही पार्क करून ठेवली होती. आणि इथे समोरच एक नर्सरी होती, तर तिथे मला काही झाडं घ्यायची होती. येताना मी बघितलं होतं, तर मी विचार केला जेव्हा मी घरी जाईल तेव्हा जाता जाता घेऊन जाईल. इथे भरपूर नर्सरी आहेत आणि खूपच सुंदर सुंदर अशी झाडं होती. बोगनविलाचं तर एवढी सुंदर झाडं होती. आपल्याकडे पण ही सगळी झाडं भेटतात, पण इथे मला खूप व्हरायटी दिसल्यात. खूप मोठी मोठी पण झाडं होती आणि छोटी छोटी पण होती. तर मी छोटी झाडं घेतली आहे. तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये दाखवेल. आणि जास्त मला इथे वेळ नव्हता घालवायचा, कारण की आम्हाला उशीर होत होता. आणि हे बघा, हे झाड किती सुंदर आहे. अशा भरपूर नर्सरी आहेत तिथे, पण आम्हाला जास्त ठिकाणी थांबायचं नव्हतं. संदीप मला बोलत होता लवकर लवकर कर, उशीर होतो आहे आपल्याला जायला. मला जे घ्यायचं होतं ते मी घेतलं. ये हे म्हणतो थांब, दाखवतोय. ये वाला ही जाना, बेगुनिया उल्टी। अच्छा, घर में रहता है क्या? हे कसे दिले? पहिलं वापरलेत का तुम्ही? मातीचं हे वापरले, असे हेचे नाही वापरलेत. मी तुम्हाला कन्सेप्ट सांगते मग डिसाईड करा. अच्छा. हा जो फर्स्ट रॅक आहे ना, तो 15 फिल्टर आहे. 15 फिल्टर म्हणजे 15 वेळा चाळलेली माती असते. तर त्याच्यात नॉर्मल पोर्स असतात, ते भरण्यासाठी तुम्हाला सीझंट करावं लागेल. सीझंट म्हणजे 1 वाटी तांदूळ घ्यायचे, 2 ते 3 वाटी. कितीला आहे? हा 450चा 400. 450ला 400. देतो आणि घेऊन टाकू ना, पाहिजे ना. त्याला कुठं ठेवणार आहे? हे इथे भरपूर मातीची भांडी, सिरॅमिकची भांडी आणि कास्ट आयरनची पण भांडी होती. तर मी कास्ट आयरनचं कढई बघितली, पण ती खूप मला महाग वाटली. तर छोटीशीच कढई होती आणि त्या 2100 रुपये बोलल्या होत्या, त्यामुळे मी घेतली नाही. आणि मातीची भांडी माझी जास्त वापरण्यात तेवढी येत नाही. माझ्याकडे एक आहे, तर ते पण मी घेतलं नाही. छोटं मोठं काही घेतलं. त्याच्यानंतर आम्ही आलो होतो इथे साईडवरती. याच्यानंतर आम्ही आलो होतो एका साईडवरती. तर संदीपचे जे काका आहेत त्यांनी तिथे महाबळेश्वरमध्ये 5 असे बंगले बांधले होते, तर तेच आम्ही बघायला आलो होतो. किती काम झालं आहे, तर 4-5 महिन्यात होऊन जाईल ते काम पूर्ण. तर जेव्हा आपण नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा आपल्याला दुसरीकडे कुठे थांबायची तेवढी गरज पडणार नाही, तर इथेच थांबता येईल. तर त्यासाठीच आम्ही इथे बघायला आलो होतो की कुठे बांधतात आहे, कसं आहे, कशा रूम वगैरे काढल्या आहेत. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही चाललेच आहात तर आता बघून या म्हणून. तर खूप चांगलं आहे, लोकेशन पण खूप चांगलं वाटलं. नेक्स्ट टाईम जेव्हा पण आपण कधी येऊ तर इथे येता येईल, त्यासाठी आम्ही बघितलं. तर हे असं लोकेशन आहे आणि हे असे 5 असे बंगले आहेत. पाठीमागे असे 3 आहेत आणि फ्रंट साईडला हे असे मोठे 2 आहेत. त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की आता कुठेच नाही थांबायचं, आपल्याला डायरेक्ट घरी जायचं आहे. तर आम्ही कुठेच थांबलो नाही, घरी आलो. तर असा होता आजचा व्लॉग. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.